तुम्ही कोणत्या देवाचं भजन करा, कोणत्या बी, रामाचं करा, कृष्णाचं करा, हनुमंताचं करा, देवीचं करा, शेवटी जायचंय कोणाकडं? महादेवाकडे. शेवटचा मुक्काम कुठे आहे? तुम्ही बाकी कोणतंही भजन करा, जायचंय त्याच्याकडेच. आणि मनुष्याचा हा सर्व जो अट्टाहास आहे, हा जो सर्व प्रवास आहे, हा प्रवास फक्त एवढी ही धावपळ कशाची आहे माहिती? फक्त राख होण्याची. एवढं जे आपण रात्र दिवस बोलतो, याच्या मागचं लास्ट फळ काय माहिती? राख. पुरलं तर माती. ही मातीसाठी धावपळ चालू आहे, ही राखेसाठी धावपळ चालू आहे. या ठिकाणी जायचंय सर्वांना महादेवापर्यंत, परंतु त्याच्यापर्यंत जायचे मार्ग माहिती नाही, म्हणून शिव महापुराण. त्या महादेवापर्यंत पोहोचायचंय, त्या महादेवापर्यंत जायचंय, परंतु तिला जाण्याचा मार्ग, त्याला पोहोचण्याकरता लागणारा जो पूर्व मार्ग, तो पूर्व मार्ग पुराणामध्ये वर्णन करून ठेवला. भगवान शंकराला प्रिय बेल आहे, म्हणून बेल वाहनं अत्यंत गरजेचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बेल वाहावं, परंतु बेल वाहताना ते बेल स्वतःचा असेल तर अतिउत्तम, नाही तर शेजारी झोपलेली तोपर्यंतच तोडून आणलं, वाहून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, मोकळी. जिच्या दारात बेल होतं तिच्या दारातून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत चालले. तिनं ओळखलं, बेलहीनच नेलं. ती म्हणली चोट्टा नमः शिवाय. आणि एक सांगू, ज्याच्या घरी बेल आहे त्याचं पहिलं बेल महादेवाला जात नाही. ज्याच्या घरी दूध आहे त्याचा मुलगा दूध खात नेम आहे. जिचा पती डॉक्टर आहे तिला तिच्या पतीचा गुण येत नाही. अख्खं सिडको त्याच्याकडे जातात, त्याची बायको. हा नियम आहे. तुम्हाला पटल अथवा न पटल, हे शास्त्र आहे. अख्खं सिडको त्याच्याकडे, म्हणले त्याची बायको कुठं? गुण येणार नाही. म्हणून आपल्याकडे नावाचा प्रभाव आहे. नावाचा प्रभाव आहे, स्वभावाचा प्रभाव आहे. नावाचा सुद्धा व्यक्तीवर प्रभाव पडतो. बरं, नाव जसं असतं तसं इथं एक नाव सांगतो मी, जास्त नाही सांगत, एक दोन नावं सांगतो. इथं कोणाचं गौतम नाव आहे का? गौतम. बरं, इथं कोणाचं कोमल नाव आहे का? कोमल. बरं, नसू द्या, तुमच्या संपर्कात एखादी कोमल आहे का? आहे ना. कोमल नावाची व्यक्ती अति लवकर इमोशनल होणार. पटकन सांगा, खरं आहे का खोटं आहे? लगेच इमोशनल, लगेच डोळ्यातून पाणी येणार. छोट्या का आता घरी गेल्यावर विचारा, हे शास्त्र आहे बरं. आता यांच्या संपर्कातली कोमल आहे, अति लवकर इमोशनल, लगेच पाणी येणार, लगेच हळवी, लगेच रडणार. नावाचा प्रभाव कसा आहे पहा. मी तुम्हाला प्रत्येक नावाचा प्रभाव सांगू शकतो, प्रत्येक, पण नावाचा प्रभाव सांगत म्हटलं की नावातच आपली कथा जाईल. प्रत्येक नावाचा प्रभाव आहे. प्रत्येक गोष्टीचा जीवनावर प्रभाव पडतो, आपण मानू अथवा न मानू. व्यक्तीच्या नावाचा, म्हणून पूर्वी नाव ठेवताना अति विचार करून नाव ठेवत होते. ब्राह्मण बोलवणं, त्याचा नामकरण विधी करणं हा विधी होता. आता झालंय काय माहिती का? ह्या मालिका आल्या, नाव ठेवणं बंद झाले. ही मालिकेतलं नाव ऐकते, मालिकेतलं नाव ठेवते, आणि मालिकेतलं नाव ठेवल्यावर ते तसंच वागत. मग म्हणते कसं काय झालं काय माहिती, 5-6 वर्षापासून असं नाव कशातलं आहे. ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचा प्रभाव, महाराज, नावाचा प्रभाव जीवनावर पडतो. प्रियंका नावाची व्यक्ती प्रेमळ असते, लवकर विश्वास करणारी असते. आहे का कोणी प्रियंका? प्रियंकाच नाव आहे का? धन्यवाद.
लवकर विश्वास ठेवता की नाही कोणावर बी? कोणाची लवकर दया येते की नाही? लवकर दया येते. एखादं पाहिलं की दया येणं हा नावाचा प्रभाव आहे. इथं जर कोणाचं गौतम नाव असेल, गौतम, तर म्हणले गौतम नावाचा व्यक्ती बायकोचा ऐकून राहतो. तुम्ही जर संपर्कात कोणी तुमच्या गौतम नावाचा मित्र असेल तर तुम्ही कोणाच्या संपर्कात त्याला विचारा, म्हणले तो बायकोच जास्त ऐकणार. तुम्ही अनुभव घ्या. प्रत्येक नावाचं सांगत बसलो ना वेळ जाईल. मला फक्त भाव सांगून पुढे जायचंय. जीवनामध्ये प्रभाव कसा पडतो याच्याकरता बोलतो मी. नावाचा प्रभाव आहे, मंत्राचा प्रभाव आहे, तंत्राचा प्रभाव आहे, फुलांचा प्रभाव आहे. बेल वाहिल्यानंतर काय होतं, दुर्वा वाहिल्यानंतर काय होतं, अक्षदा वाहिल्यानंतर काय होतं. महाराज प्रत्येक पदार्थाचा प्रभाव वेगवेगळा आहे. म्हणून महादेवावरती ज्यावेळी अक्षदा वाहता त्यावेळी महादेवावरती अक्षदा वाहताना कधीही लक्षात ठेवा, तुटलेली अक्षदा महादेवाला व्हायची नाही. तुटलेली अक्षदा कोणत्याच देवाला चालत नाही. अक्षदा अखंड असावी. म्हणून आपल्याकडे पूर्वी लग्नात अक्षता पिवळी राहायची. आता लालन, गुलाबीन, हिरवीन, निळीन, काळीन, आता सगळा गोंधळ आहे लोकांचं. लग्न बी फॅशन झाली. लग्न शास्त्र काही राहिलं नाही. याच्या मागे रिझन आहे. रंगाचा प्रभाव व्यक्तीवर जीवनावर होतो. रंगाचा प्रभाव होतो, फुलाचा प्रभाव होतो, वृक्षांचा प्रभाव होतो, संगतीचा प्रभाव होतो, अन्नाचा प्रभाव होतो. अन्नाचा सुद्धा प्रभाव पडतो जीवनावर. अन्नावरती जीवन आहे. जैसा खावे अन्न वैसा होवे मन. कोणत्या धातूमध्ये काय खावं याचं शास्त्र आहे. तांब्याचं पात्रातलं पाणी अमृत आहे. नाही चांदी भेटली तर म्हणून सांगितलं. ज्यावेळी भगवंताकडे जाता त्यावेळी जाताना काही प्रभावी वस्तू तुमच्या सोबत असाव्यात. आज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवावरती मूग अर्पण करण्याचं खूप मोठं शास्त्र आहे. अखंड मूग. ज्या घरामध्ये तोत्रा मुलगा आहे, ज्या घरामध्ये बोबडा मुलगा आहे, शास्त्र म्हणतं अशा घरातल्या स्त्रीनं गुरुवारी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये घंटादान करावा. ज्या कुळामध्ये तोत्रा बोबडा मुलगा आहे, शास्त्र म्हणतं घंटादान गुरुवारी करावा. जशी पांडुरंगाला तुळशी प्रिय आहे तशी माझ्या महादेवाला सुद्धा तुळशी अति प्रिय आहे. म्हणून महादेवाला तुळशी चालते. बरं, तुम्ही कधी कधी चॅनलवर ऐकलं असेल की महादेवाला तुळशी चालते. चालत नाही. महादेवाला तुळशी चालते. तुम्हाला मी श्लोकासहित दाखवून देईन. श्लोकासहित दाखवून देईन. श्लोकासहित कुठं चालते कुठं सांगितलं नाही चालत. म्हणून मी इथून जे बोलन ते प्रमाणानेच बोलन, मनाने काही बोलणार नाही. महादेवावर जर तुळशी अर्पण केली तर म्हणले प्रपंचातील सर्व सुख सुविधा भोग प्राप्त होतात. सर्व सुख प्राप्त होतं प्रपंचातलं. परंतु अर्पण करण्याचा विधी आहे. ज्यावेळी शिवलिंगावरती तुळशी अर्पण करता त्यावेळी शिवलिंगाच्या मध्यभागी तुळशी अर्पण करावे. मध्यभागी. शास्त्र अर्पण विधीचं. महादेवाला देताना विषम संख्येमध्ये द्यावं लागतं. महादेवाला समसंख्येत चालत नाही. विषम संख्या म्हणजे 3, 5, 7, 9, 11. महादेवाला समसंख्येत कधी द्यायचं नाही. विषम संख्येमध्ये. महादेवाची प्रदक्षिणा विषम संख्येमध्ये, 5 प्रदक्षिणा बाहेरून. म्हणून महादेवाची परिक्रमा विषम संख्येमध्ये, महादेवाला देताना विषम संख्येमध्ये.
भगवान शंकराला बेल अति प्रिय, तसं भगवान गणेशाला दुर्वा अति प्रिय. या बेलाची उत्पत्ती कुठं झाली, या दुर्वेची उत्पत्ती कुठं झाली? दुर्वेची उत्पत्ती अशी म्हणले, ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी अमृत प्रगट झालं, आणि ज्यावेळी अमृत प्रगट झालं त्यावेळी देवताचं आणि राक्षसाचं युद्ध सुरू झालं अमृताकरता. ज्यावेळी ते अमृत वडू लागले त्यावेळी अमृत काही जमिनीवरती पडलं. आणि जमिनीवर अमृताचे थेंब पडल्यानंतर असं वर्णन येतं, त्यापासून आपण जे पान खातो, पान, हे पानाची उत्पत्ती अमृतापासून आहे. काही ठिकाणी वर्णन दुर्वेची उत्पत्ती अमृतापासून आहे. म्हणून आपल्याकडे 4 ठिकाणी कुंभ भरतो. कुठं कुठं? एक नाशिक, दुसरा प्रयाग, तिसरा उज्जैन आणि चौथा हरिद्वार. या 4 ठिकाणी कुंभ भरतो. का बरं माहिती? कुंभ का भरतो माहिती? आपला नाशिकचा जवळ आलाय म्हणून सांगायला लागतं. खरं माहिती का नाही माहिती? नसल तर सांगायला, असेल तर कशाला वेळ घालू. नाही माहिती? धन्यवाद. हा, म्हणजे जे माहिती ते परत परत ऐकण्यापेक्षा नवीन नवीन सांगायला मला बी बरं वाटतं. आपल्याकडे 4 ठिकाणी कुंभ भरतो असं वर्णन येतं. ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनातनं अमृत प्रगट झालं, आणि अमृत प्रगट झाल्यानंतर राक्षसानी देवता एकामेकाबरोबर युद्ध करू लागले. त्यावेळी तो अमृताचा घडा चंद्राजवळ दिला आणि सांगितलं याचं रक्षण कर. आता रक्षण कर म्हणल्यानंतर तो चंद्र तो अमृताचा घडा घेऊन कुठं गेला? पहिल्यांदा उज्जैनला आला, आणि उज्जैन मध्ये शिप्रा नदीमध्ये, उज्जैनला शिप्राच आहे ना, 12 वर्ष लपला नदीमध्ये. किती वर्ष? 12 वर्ष. ज्यावेळी महाराज 12 वर्ष लपल्याला तो चंद्र राहू आणि केतूला माहिती झाला, कारण राहूने आणि केतूने अमृतपान केलं होतं. आता ते एकच होते पण त्याचे 2 तुकडे केले, पण ते राहून केतू झाले. आता ते सगळं तुम्हाला बारीक माहिती आहे म्हणून विस्तार नाही करत. त्यावेळी असं वर्णन येतं, त्या अमृताला घेऊन ज्यावेळी चंद्र 12 वर्ष लपला त्यावेळी 12 वर्षानंतर राहूला आणि केतूला माहिती झालं तो शिप्रा नदीमध्ये. त्यावेळी राहू आणि केतू महाराजच्या अमृताचं हरण करण्याकरता, अमृत घेण्याकरता शिप्रा नदीमध्ये आले, आणि तिथं चंद्राचं आणि राहू केतूचं युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर त्या घड्यातले काही अमृताचे थेंब शिप्रा नदीमध्ये पडले. तिथून तो अमृताचा घडा घेतला आणि चंद्र कुठं आला? नाशिकला, गोदावरीत बसला. आता प्रोसेस सेम आहे बघ, त्याच्यात वेळ घालत नाही, प्रोसेस मध्ये वेळ घालत नाही. तिथं 12 वर्ष राहिला, तिथं पुन्हा हे आले, परत तिथून निघाला, तिथं काही थेंब पडले, प्रयागला गेला, हरिद्वारला गेला. प्रोसेस सेम आहे, प्रोसेस सांगण्यात वेळ घालत नाही. प्रत्येक ठिकाणी 12 वर्षा पर्यंत राहिला, आणि 12 वर्षानंतर त्या अमृताचे थेंब त्या ठिकाणी पडले. म्हणून प्रत्येक 12 वर्षाला आपल्या या नदीतनं अमृत प्रगट होतं. म्हणून कुंभ स्नानाचं महत्व आहे. म्हणून कुंभाच्या स्नानाचं महत्व आहे. प्रत्येक 12 वर्षाला त्या नदीतनं ते अमृत प्राप्त होतं असं शास्त्र आहे. म्हणून महाकुंभाच्या दर्शनाचं, महाकुंभाच्या स्नानाचं महत्व आहे. भगवान शंकराला बेल प्रिय, गणपतीला दुर्वा प्रिय. परंतु पुराणामध्ये असं वर्णन आलं, गणेशाला जर तुळशी अर्पण केली तर दरिद्री येते. गणपतीला तुळशी अर्पण करायला चालत नाही. इथे बेसिक माहिती लय महत्वाची म्हणून सांगतो बरं. गणपतीला तुळशी चालत नाही. नाहीच गणपतीला अर्पण करण्याकरता दुर्वा मिळाली तर शास्त्रामध्ये वर्णन आलं, गणपतीला अर्पण करण्याकरता म्हणले मंदार पुष्प अतिप्रिय. मंदार, गणपतीला शमीपत्र अतिप्रिय. जर नाहीच दुर्वा मिळाली तर म्हणले मंदार म्हणजे रुई, रुईचं पुष्प.
आता या मंदार आणि रुईच्या उत्पत्तीची सुंदर कथा आहे गणेश पुराणामध्ये. शमी कशी प्रगट झाली, मंदार कसं प्रगट झालं, रुई कशी प्रगट झाली, उत्पत्तीची कथा माहिती असेल तर वेळ घेत नाही, आणि नसल माहित तर सांगतो. माहिती आहे उत्पत्तीची, शमी कशी उत्पन्न झाली माहिती, मग विषय सोडून देतो. जे माहिती ते सांगत नाही. शमीची उत्पत्ती आणि मंदाराची उत्पत्ती. पुराणामध्ये वर्णन आलं, भगवान गणेशाच्या मंदिरामध्ये मंदार पुष्प अर्पण करण्याचं शास्त्र आहे. 1000 बेल अर्पण केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य शिवलिंगावरती केवळ एक शमीपत्र अर्पण केल्यानंतर प्राप्त होतं. शमीपत्र. आणि महादेवाला जर अति प्रिय काय असेल तर माझ्या महादेवाला सत्य अति प्रिय. महादेवाला असत्य चालत नाही. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये असत्य चालत नाही. म्हणून मी काल सांगितलं होतं, काही झालं तरी 7 दिवस खोटं बोलायचं नाही, आणि नसलच बोलल्याशिवाय राहावं तर मौन धरा. आता सवय लागल्यावर काय सांगता येतंय. म्हणून तर म्हणलं, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. मी तर म्हणतो, तुम्ही जर मौन धरलं ना तर सगळ्यात मोठा आनंद देवाला किती होईल माहित नाही, पण नवर देवाला लय होईल. टेन्शन गेलं म्हणे. खरंच पहा तुम्ही अनुभव घेऊन, एक दिवस खुश राहील बिचारा. 10-5 वर्ष जास्त जगल. महादेवाला सत्य अति प्रिय आहे. असत्याचा व्यवहार महादेवाला बिलकुल चालत नाही. एक वेळा महादेवाला महादेवाची पत्नी खोटं बोलली तर महादेवाने पत्नीचा त्याग केला. ऋषीने प्रश्न केला, म्हणले पत्नी का खोटं बोलली, महादेवाला खोटं बोलण्याची वेळ सतीवर का आली. त्यावेळी भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो, एक वेळा एक बार त्रेता युग माई शंभु गए कुंभज ऋषि पाए. एक बार त्रेता युग माई शंभु गए कुंभज ऋषि पाए. सरस्वती जग जननी भवानी, सरस्वती जग जननी भवानी, ऋषि अखिलेश्वर जानी, एक वेळा महादेव आणि सती कुंभज नावाच्या ऋषीकडे कथा ऐकायला गेले. म्हणून कथेचा नेम आहे, कथा श्रवण करताना दोघा पती पत्नीनं कथा श्रवण करावी. नेहमी बरं. म्हणून ज्यांचे ज्यांचे महादेव आले नाही, ज्यांचे आले नाही त्यांनी उद्या सांगा की दुकान बंद. 7 दिवस कथा सोडायची नाही, 3 तास दुकान बंद. ज्यांचे आले नाही त्यांना सांगा. आणि ज्यांच्या पार्वती आल्या नाही आणि ज्यांचे महादेव आले त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. शास्त्र सांगतं, विवाह झाल्यानंतर कुठलंही काम दोघांनी विचार करून करा. शास्त्र आहे बरं. आणखी पुढचं शास्त्र सांगू का. शास्त्र म्हणतं पैसे पुरुषाने कमावेत आणि सांभाळायला स्त्रीकडे द्यावेत.